श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत। स्वामी समर्थांचं जे चरित्र आहे त्याच्यातला जो सार आहे तो या ग्रंथांमध्ये दिलेला आहे। तो आता आपण मार्गशीर्ष महिन्याच्या दत्त जयंतीपर्यंत आपण ऐकू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः। ओम रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधरं कट्यांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां। श्लोक। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयनानंतवेशा नामातीतानंता। जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतितपावना रमारमना विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय। विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्ती ती खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारिकी नाभिकमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानुपर्यंत करशोभिती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर अभयचंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमा अंबर तेथे पामर मी काय। जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या मही विष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकळ कार्यारंभी जाणा करती नामस्मरणा ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करवी कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करुण सच्छिच्छा लागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ
सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्म्यासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक नकर मानिती वेदवचने, दिवसेंदिवस हो महवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला, अस्ता लागी गेल्या सकला, अहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष तो अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठ्या आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोन, करी प्रार्थना कर जोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार. मी न तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवून म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणुनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती, संतोषली स्वामीराज मूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी आमनी, यशस्वी हो निलेखनी, प्रिय समाप्ती प्रतिजा पाओ. आता नमू साधुवृंद, ज्यांसी नाही भेदाभेद, तो स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुन, ज्ञाते ही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईशचरणी जडिले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित, वरप्रसादा कारणे. हो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपुले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध, नाही पढलो शास्त्रछंद, कवित्वशक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी. ती एकडे न पहावे, न पाहता जी अवगुण,
ग्राह्य तितुकेचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या कीर्तसे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हा रजांचा गुरुंपिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजोळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्रकर, द्रष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पदकल्लार, कवी कृष्ण कवी होनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालतसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.